बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. 6 ते 8 डिसेंबर दरम्यान गार्डन्स क्लब कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 54वे पुष्प प्रदर्शन, पर्यावरणाविषयी विशेष आस्था बाळगणाऱ्या गार्डन्स क्लबने यावर्षी आपली माती आपले भवितव्य या संकल्पनेवर आधारित रचना, सजावट तसेच प्रात्यक्षिके यांचा सुंदर मिलाफ कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळावा याची पूर्ण व्यवस्था केली आहे. 6 ते 8 डिसेंबर दरम्यान महावीर गार्डन येथे गार्डन क्लब व कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने 54वा फ्लावर शो आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनाची सुरुवात शुक्रवार दिनांक 6 रोजी संध्याकाळी 4 वाजता शोभायात्रेने होईल. यामध्ये कोल्हापुरातील विविध शाळा, सामाजिक संस्था, क्लब, नागरिक मातीविषयक वेगवेगळ्या जनजागृती करणाऱ्या घोषणा देतील. आपल्या मातीसाठी प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देश या शोभायात्रेच्या पाठीमागे असेल, असेही त्या म्हणाल्या. शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी पुष्प स्पर्धा होतील, ज्यात स्पर्धक आपल्याकडील फुललेले गुलाब, झेंडू, निशिगंध, जरबेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील. तर रविवारी 8 डिसेंबर रोजी लहान मोठ्यांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. संध्याकाळच्या सत्रात तरुणाईच्या कल्पनांचा आविष्कार दाखवणारा बोटॅनिकल फॅशन शोचा प्रारंभ होईल. कोल्हापुरातील तरुणी दरवर्षी नवीन नवीन कल्पना घेऊन या रंगतदार फॅशन शोमध्ये सामील होत असतात. या स्पर्धांमध्ये तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. या पुष्प प्रदर्शनाची सांगता मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर अरुण मराठे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ते ॲग्रो केमिस्ट्री आणि सॉइल सायन्सचे 33 वर्षापासून अभ्यासक आणि अध्यापक आहेत. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सुप्रिया भस्मे, प्राजक्ता चरणे, कार्यकारिणी सदस्य सुनीता पाटील, शशिकांत कदम, रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काईंगडे, सुमेधा मानवी, रघुनंदन चौधरी, कल्पना सावंत, संस्थापक सदस्य रवींद्र ओबेराय, अरुण नरके उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.